वैष्णवीची एक ऑडिओ क्लिप देखील आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते। तिने तिच्या मैत्रिणीसोबत केलेलं चॅट आणि तिची ऑडिओ क्लिप ही मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय। सासू माझी बदनामी करते, मला फालतू म्हणते, सासरे आणि दीर यांनी माझ्यावरती हात उचललाय, मी घटस्फोट घेणार आहे, मला इथे त्रास दिला जातोय, असं देखील ती या चॅटच्या माध्यमातून आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मैत्रिणीला सांगते। या चॅटची आम्ही पुष्टी करत नाही, मात्र वैष्णवीच्या नावाने व्हायरल होत असलेले हे चॅट काय आहे ते देखील आपण पाहूया। मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे, आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली, नुसतं अगं लय ग काय सांगू तुला, मगाशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी। दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे, त्यामुळे मी ठरवलंय की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला। आणि मी सांगितले पप्पांना पण, पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर। माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला, या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय। सासू सासरे काय ते तसेच वागतात, असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं, पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लय चुकले माझं, मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी।